आपण केस गळणे, तुटणे, केसात कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का? श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन. शिकाकाई, रीटा, आवळा, माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले 100% आयुर्वेदिक तेल. मजबूत, मऊ, मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होममेड आयुर्वेदिक तेल. 100% आयुर्वेदिक चमत्कार. श्री अंबिका हेअर ऑइल. अधिक माहिती आणि ऑर्डरसाठी संपर्क 70 755 65 355. नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये गेल्या 11 दिवसांपासून गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून अनंत चतुर्दशी दिवशी काही मंडळांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला होता. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं डॉल्बी विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, पण याला मंडळांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. काही मंडळांनी मोठमोठ्या आवाजाचे डीजे लावले होते. तरुणाई त्यावर थिरकत होती. ज्या मंडळांनी डॉल्बी लावले होते त्या मंडळांच्या डॉल्बीच्या आवाजाचे डेसिबल मोजण्यात आलं. यावेळी डेसिबलच्या निर्धारित केलेल्या नियमानुसार आवाज वर आला होता. काही जणांचा 124 ते 130 डेसिबल आवाज नोंदवला होता. विसर्जन मिरवणुकीमध्ये ज्या मंडळांनी डॉल्बी वाजवलाय त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. गणपती मंडप परवाना घेताना डॉल्बी चालक मंडळ अध्यक्ष यांचा आधार कार्ड आणि संपूर्ण माहिती घेण्यात आली होती. तरी सुद्धा मंडळांनी पोलिसांना न जुमानता मोठ्या आवाजात डॉल्बी लावला होता. त्यामुळे इचलकरंजी शहरातील सुमारे 125 ते 150 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचबरोबर ट्रॅक्टर ट्रॉली, लाईट, डीजे मालक मंडळ या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. ज्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात आलं आणि नियमांचं उल्लंघन करण्यात आलं अशा ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्याच्या पोलीस प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तसंच प्रादेशिक परिवहन मंडळ यांची चौकशी करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करून कारवाई करण्याची शक्यता बोलली जाते. पारंपरिक वाद्यांना डॉल्बीनं कुठंतरी मोठा फटका बसलाय. यात ढोल, ताशा, हलगी, लेझिम यासारखे पारंपरिक वाद्य मिरवणुकीमध्ये कुठेच दिसले नाहीत. डॉल्बीचा दणदणाट ट्रॅक्टर ट्रॉलीच्या 20 ते 30 फूट स्ट्रक्चर बाहेर काढल्यामुळं वेल्डिंग रॉड मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना लागले आहेत. त्यामुळे काही नागरिक जखमी झालेत. डॉल्बीच्या मोठ्या आवाजानं काही नागरिकांना त्रासही झालाय. गुन्हे दाखल होताच मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसंच कॉलेज युवा पिढीमध्ये असलेल्यांवर गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांच्या पुढच्या शिक्षणात मोठे अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळं गणेश विसर्जनात पारंपरिक वाद्य प्रशासनानं दिलेल्या सूचना पाळण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.